बहुजन समाजाच्या सामाजिक व वैचारिक परिवर्तनासाठी गेली 1.5 दशक निरंतर कार्यरत असलेल्या परिवर्तनक लोक चळवळीचा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने विशंक प्रसिद्ध होत आहे. क्रांतिकारी साहित्य परिवर्तन लोक चळवळ राज्यभरात बहुजन समाजाला महापुरुषाच्या धारेवर एकत्र करण्याचं काम समाज स्तरावर करत आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये या विचारधारेच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तन करण्याचं काम करत आहे. आजपर्यंत राज्यभरात बहुजन समाजाला मोठ्या प्रमाणात एकत्रित करण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून झालेलं आहे. परिवर्तन लोक चळवळ कोणताही भेद करत नाही. परिवर्तन लोक चळवळ समाजाला जोडण्याचं काम करते, भाईचारा निर्माण करण्याचं काम करते. बहुजन समाजात सगळे सकल महापुरुषांचा विचार एकत्र करून ही चळवळ उभी राहिलेली आहे. या चळवळीचा मेन उद्देश एवढाच आहे की सामाजिक स्तरावर बहुजन समाज एक संघ आला पाहिजे, त्याच्यामध्ये वैचारिक परिवर्तन झालं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील परिवर्तनवादी समाज निर्माण करण्याचं काम ही चळवळ करत आहे. त्यासाठी अहंकारमुक्त आणि दिनाला समाज निर्माण करण्याचं काम ही चळवळ सातत्याने करत आहे. या चळवळीचं 1.5 दशकामध्ये गेली 7-8 वर्षापासून मुखपत्र आहे परिवर्तनवादी भारत. त्या माध्यमातून वैचारिक चळवळ सुद्धा या चळवळीने उभी केलेली आहे आणि या माध्यमातून दरवर्षी महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्ताने विशंक प्रसिद्ध होत असतो. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा अण्णाभाऊ साठे जे सकल बहुजनाचे प्रतिनिधी आहेत, ज्यांनी आवाज उठवला साहित्याच्या माध्यमातून. अण्णाभाऊ सांगतात, जगबदल घालून निघाव सांगून गेले माझं धर्मराव. हे जग कसं बदलता येईल ते विचाराच्या माध्यमातून बदलता येईल हा विचार घेऊन आपण पुढे काम करत आहोत. प्रथमच ज्यांनी उपेक्षितांना वंचितांना आपल्या साहित्यामध्ये नायकत्व दिलं, इतकंच गावाकुसाबाहेर आणि भटकामुक्त समाजात सुद्धा त्यांनी आवाज आपल्या साहित्यातून मांडला. असे अण्णाभाऊ आपल्यासाठी आपल्या सगळ्याचे प्रतीक आहेत. परिवर्तन चळवळीसाठी ते एक मानबिंदू आहे, कारण त्यांचा विचार परिवर्तनाचा आहे, परिवर्तनाला दिशा देणारा आहे, परिवर्तनाला जागृती देणारा विचार आहे, तो आपण स्वीकारलेला आहे. सगळ्या बहुजन समाजाला आपण स्मरण करतो. कोणताही महापुरुष कधीही कोणाच्या विरोधात बोलत नाही, कोणत्याही महापुरुषाची शिकवण माणसाला भेद करणारी नाही, की सकल माणसाला एकत्र करण्याचा विचार देणारा आहे. ठेवून आपण काम करतो आणि म्हणून या माध्यमातून मी राज्यभराच्या सकल बहुजन बांधवांना आवाहन करतो की आपण या विशंकाचा अविभाज्य भाग व्हावं, आपलं साहित्य पाठवावं. अण्णाभाऊचं विपुल साहित्य आपण वाचलेच असेल, त्या माध्यमातून अण्णाभाऊ आपण अधोरेखित करावे. त्याचबरोबर मागासवर्गीय समाजातील ज्या संस्था संघटना नव्याने काम करून असतील, आपल्या संस्था संघटनांच्या माध्यमातून जे कार्य चालू आहे त्या कार्याची सुद्धा लिहावं. त्या कार्याचं प्रशिक्षणाचं काम विशंकाच्या माध्यमातून राज्यस्तरीय अभिशंक असणार आहे. त्याच्यामुळे चांदा ते बांधा, नागपूर ते मुंबई, दिल्ली ज्या ज्या ठिकाणी बहुजन बांधव असेल त्यांनी आपलं साहित्य पाठवा. त्याचा विचार करून त्याचा समस्या अंकामध्ये केला जाईल. आपल्या साहित्याची प्रतीक्षा आहे. लवकरात लवकर आपलं साहित्य पाठवा आणि बहुजन समाजाच्या चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण सहाय्य होतो. धन्यवाद.